भैया नमस्कार. नमस्ते. भैया जसं बोलला की 2 दिवसापूर्वी की बकासूर आपण पळूया आणि आज नियोजन झालं आणि पळला, काय सांगाल? आम्ही इच्छा व्यक्त केली होती. आम्हा ड्रायव्हर आणि आमचे विजयभाऊ पाटील त्यांची साथ लाभली आणि त्यांनी करून दाखवलं. भैया काय सांगाल? आज कडन गाडी होती आहे ना, होय. सेमीला कड आली, काय सांगाल त्याच्याबद्दल? तरी पण कशी पळली गाडी? सर्जाला कड आली म्हणून आमचा जरा फायदा झाला म्हणायचा जास्त यात. हा, तर कडनं पब्लिकनं चांगला पोहतोय आता सर्जा. म्हणजे त्याला पब्लिकचा बादशाच म्हणता येईल भैया, की सरच्या कडेला जास्तच पळतोय ना. होय, दोन्ही खांदी चांगला पोहतोय. कधी नियोजन झालं होतं काय की दोघं मिळून पळूया, कसं काय? काल नियोजन झालं होतं. हा काल अमरचा फोन आला विजयभाऊंना हा, की गाडी पळूया म्हणून हायची. मला वाटतं त्या दिवशी पण 1 नंबरचा मानकरी. हो. आता आज गाडी फायनलला पात्र झाले, काय सांगाल? एवढं मोठं नाव केली सर्जानं भैया. काही सगळं अभिमानास्पद आहे सगळं. हा, सगळी पोरं आपले मित्र परिवार त्यांची इच्छा पूर्ण केली. आम्हाला ड्रायव्हरांबद्दल काय बोलाल? त्या दिवशी एक शब्दच दिला होता, मला वाटलं लवकर म्हणजे थोडं इकडे तिकडे होईल, पण लगेच दुसऱ्याच मैदानात 5 दिवसाचा फरक आहे मैदानाला, काय सांगाल भैया? अमर शब्दाचा पक्का आहे, शब्दाला जागणारा माणूस आहे. त्यानं दिला शब्द तिथं आम्ही ओळखलं, म्हणलं लवकरच आपल्याला राजा किंवा सर्जाच्या गळ्यात बकासूर दिसणार. आता दोघं सगळीकडनंच पळतात, पण सेमीला कडायला काय वाटलं तुझा? आम्हाला त्या म्हणजे काय नाही, माझ्याने बघतो काय नाही, बिंदास एकदम. अमर म्हटला काय नाही अडचण, आपलं बाहेरनं पळू. हा, म्हणजे परत सेमीला खांदा चेंज केला का नाही तसं काय? नाही गटाला आपण डावीनं पळालो. हा, सेमीला कड आली तसं अमर म्हणले की सेमीला बाहेरनं सर्जाला पळवते, सर्जा बाहेरनं चांगलाच पळतो. आम्हाला भीती वगैरे काही नव्हती. आणि भैयाच देवावर पळाला, काय सांगाल त्याच्याबद्दल? सगळ्या मित्र परिवाराची ना आमची पहिल्यापासून इच्छा होती. आजपर्यंत आम्ही कधीच गुलाल लावून घेतला नव्हता अंगाला, पण आज सगळे गुलाल लावून घेणार आहेत. त्या दिवशी भैया आपल्याविषयी तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि आज झालं, काय सांगाल तरी? इच्छा व्यक्त केली म्हणजे आमचं सगळ्यांचं स्वप्न होतं, ज्या दिवशी आपण बकासूर बरोबर फायनलला राहू त्या दिवशी आपण गुलाल घ्यायचा. तोपर्यंत आपण गुलाल घ्यायचाच नाही असं ठरवूनच सगळ्यांनी पणच केला होता आणि आज ते पूर्ण झालंय. बाय काय सांगाल? सर्जानं मला वाटतं कमी काळात जास्त तुमचं नाव केलं, त्याच्याबद्दल काय बोलला? आज पब्लिक किंवा माणसं तिथं बाहेरनं बघायला, फॅन क्लब, काय सांगाल त्यांच्याबद्दल? हे सगळं आमची जी टीम आहे त्यांची मेहनतच आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आमचे विजयभाऊ असतील, आमची सगळी टीम आहे, वाहिद आहे, अमर असेल आणि पडद्यामागचे अशा अनेक हिरो आहेत, त्यांची नावं घेता येत नाही सगळ्यांची. त्यांची सगळ्यांची मेहनत आहे, ती आज रंग आले सगळी. आता भैया जसं की भुंगानं टॉपलाच नाव केलं आहे ना श्वान क्षेत्रात, होय. सर्जा पण आता करतोय, म्हणजे चालूच आहे बरोबर. आणि एकदम टॉपच्याच पायऱ्यात आता पाहायला लागला, काय सांगलं भैया त्याच्याबद्दल? काय आता सर्जा बैलगाडी शर्यती जसा भुंगा श्वान शर्यतीत टॉपला आहे, तसा एक दिवस सर्जा तुम्हाला टॉपला दिसणार लवकरच. आज म्हणजे काल रात्री अचानक पायरा झाला की बकासूर डायरेक्ट मैदानात आला का? होय, मैदान काय म्हणजे आम्ही तवाच गटाला काहीतरी आज करतोय. 100%. आता 2 चांगले नंदी पळायला लागले तर काय ना काहीतरी घडतच. हा, भैया फॅन क्लब बद्दल काय बोलाल? एवढा चाहता वर्ग आहे तुमचा कराडात, तर मला वाटतं सगळ्या चाहता वर्गाचा भैया, काय सांगाल त्याबद्दल? मला वाटतं निम्म कराड आले आज. सगळ्यांची अशीच साथ राहावी. रिस्क ग्रुप, SI ग्रुप, VB कंपनी, जय बाबा आणि आपलं सगळं मित्र परिवार, अशी सगळ्यांची साथ राहिल्यावर आणखीन आपण उंची गाठूया मोठी. सचिन शेटात बसलेत, काय बोलाल सचिन शेट बद्दल? सचिन शेठचं प्रेम आहे आमच्यावरती. मुंबईवरून आले ते आम्हाला भेटायला. बकासूर आणि सर्जाचं पैर झाल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी बोलून दाखवलं, मी येणारच म्हटले मैदान बघायला. पण भैया फुल फास्ट न पायरा झाला की नाही? होय, म्हणजे होय. क्विक क्विक. दुसरंच मैदान नाही. हो, दुसरं. भैयांनी शब्द दिला आणि ते मग आपली मुलाखत झाल्यावर पहिलंच मैदान आहे. हा हा, पहिल्यांदा 4 दिवस झाला, 5 दिवसाचा गॅप 5 असतो दिवस जास्त. 5व्या दिवशी हा, 5 दिवस. हो, कांबीरवाडी हो. तिथं पण एक केला आज बाईट परत. पडली त्या संध्याकाळीच तिथनं पुढंच पायऱ्याला आम्ही चालू केलं हा आणि लगेच पायरा झाला. हा, काय सांगाल अजून सर्जाबद्दल? किंवा नाव एवढं मोठं केलं आपलं, काय सांगाल? सर्जाबद्दल जेवढं बोलेल तेवढं आम्हाला कमी आहे. हा. कारण एवढ्या कमी वेळात सर्जन आम्हाला लय उंचीवर नेऊन ठेवले. एवढं म्हणजे सहजासहजी होत नाही आणि दोन्ही खांदी कडेचा बैल असल्यामुळं आम्हाला कुठंच कधी अडचण येत नाही ती. डायरेक्ट आलं की पडला आहे ना. आलं की पळा, कधी तास बघितलं नाही, कधी गाडी बघितली नाही. बाई आता मोठमोठ्या पायऱ्यात पळताय बाई, बिनजोडची काय नियोजन? बिनजोडला लवकरच आपला राजा मुंबईला जायच्या तयारीत आहे. हा, राजा मुंबईला जाईल आता लवकरच. बाई आपण ज्या क्षेत्रात उतरताय तिथं टॉपच होते, काय सांगाल त्याच्या? भुंगा असू द्या किंवा सर्जा असू द्या. आता ही नशिबाची साथ म्हणायची आणि आपल्या मित्र परिवाराची प्रार्थना असेल आपल्या पाठीशी, त्यांचं काहीतरी पुण्य असेल आपल्या आई वडिलांचं, त्यांच्यामुळे आपल्याला ही सगळ्या गोष्टी मिळायला लागल्या. जात थोडक्यात विषय होतो की अमर तात्यांबद्दल काय बोलाल? अमर तात्या असंच आमच्या सोबतीला राहावं शेवटपर्यंत आमच्या बरोबर, बस आम्हाला दुसरं काही नाही. शुभेच्छा बाई तुमच्या पुढच्या वाटचालीस आणि फायनल साठी पण शुभेच्छा. धन्यवाद.